नवरात्रात घरात या गोष्टी आणल्याने वाढते सुखसमृद्धी, मिळतो देवी भगवतीचा आशीर्वाद. नवरात्री 2025मध्ये तुम्हाला जर सुखसमृद्धी प्राप्त करून घ्यायची असेल, तर काही खास गोष्टी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतात. हिंदू धर्मात नवरात्रीचे 9 दिवस देवी दुर्गाला समर्पित आहेत. या दिवसात देवी घरात येते, आपल्या भक्तांना भरभरून आशीर्वाद देते असे म्हणतात. पण तुम्हाला माहीत आहे का, नवरात्रीच्या या दिवसात काही खास गोष्टी घरात आणल्यास तुमचं नशीब चमकू शकतं. तुमची भरभराट होऊ शकते. त्यामुळेच घरात सुखसमृद्धी नांदावी यासाठी या गोष्टी खूपच महत्त्वाच्या मानल्या जातात. या गोष्टी घरात आणा आणि नशीब बदला. शंख. शंख घरात सकारात्मक ऊर्जा आणतो. नवरात्रीत शंख विकत आणून तो दररोज वाजवा. यामुळे घरातलं भांडण तंटा दूर होऊन सुखशांती येते. शंखाला देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं. त्यामुळे जिथे शंख असतो तिथे लक्ष्मी कायम वास करते. श्रीयंत्र. जर तुम्हाला आर्थिक अडचणी असतील तर नवरात्रीत श्रीयंत्र घरात आणून त्याची पूजा करा. यामुळे तुमचे सगळे आर्थिक प्रश्न सुटतील आणि घरात कधीही पैशाची कमी पडणार नाही. मोरपंख. मोरपंख हे खूप शुभ मानलं जातं. घरात मोरपंख ठेवल्याने ज्ञान आणि सकारात्मकता वाढते. नवरात्रीत मोरपंख आणून त्याला ईशान्य दिशेच्या पूजाघरात ठेवा. यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा दूर होते. तुळस आणि केळीचे रोप. नवरात्रीत तुळस आणि केळीचे रोप घरात लावणं खूप फायदेशीर आहे. तुळस लावल्याने वास्तुदोष दूर होतात, तर केळीचं रोप तुमच्या घरात सौभाग्य आणतं. इतर काही खास गोष्टी जाणून घेऊयात. तुम्ही नवरात्रीत बछड्याला दूध पाजणाऱ्या गायीची मूर्ती किंवा देवी देवतांचे फोटो असलेले नाणं घरी आणू शकता. यामुळेही तुमचं नशीब उजळेल असे मानले जाते.